पण कधी-कधी काय असं असा प्रश्न पडतो, की प्रत्येक वेळेस, की आता इस्कॉनच का बाबा? बाकी का नाही? तसं फॉर एक्झाम्पल आज माझ्या हां, मुलीने गाडी घेतली. मग गाडी हां. घेऊन इस्कॉनलाच का जायचं? गणपतीच्या मंदिरात का नाही बरं जायचं? हे असे सगळे जे प्रश्न आहेत त्याला उत्तरं प्रश्न देताना थोडंसं हे होतं. नाही, नाही. हरे कृष्ण. काय होतं, की खूप चांगला प्रश्न आहे मुलीचा. तर हे का येतं? कारण जसं आपण आता या श्लोकमध्ये पाहिलं, की जो सिक्वेन्स आहे, आत्मा आहे, आत्म्याच्या खाली बुद्धी, बुद्धीच्या खाली मन आहे, मनच्या खाली मग आपले इंद्रिय आहेत, इंद्रियाच्या खाली प्रकृती आहे. हा सिक्वेन्स माहीत नसतो. आता लोकांना आज जर कोणालाही विचारलं आपण, देव कोण? कोणी सांगू शकणार? सर कन्फ्युज्ड. शिवजी पण आहे, गणपती पण आहे, काली पण आहे, दुर्गा पण आहे, पार्वती पण आहे. तर त्यांना हे आता काली, दुर्गा, पार्वती, सती हे सगळं एकच आहेत. फक्त वेगवेगळे रूप आहे. ते पण माहीत नाही. ते म्हणतात आम्ही कालीला मानतो, मग बोलतात आम्ही पार्वतीला मानतो, एक म्हणतो आम्ही सतीला मानतो. तर हे जे सिक्वेन्स जे आहे, हे आपल्याला जसं मी सांगितलं, की लोकांना शास्त्र माहीत नाही. जसं मी सांगितलं परधर्मी जे आहेत, ते मुस्लिम म्हणा, ख्रिश्चन म्हणा, ज्यूज म्हणा, खूप एकदम मेटिक्युलसली त्यांना शास्त्र बायबल वाचायचं तर वाचायचं, कुराण वाचायचं तर वाचायचं. पण आपल्या हिंदू लोकांना किती किती लोकांना त्यांनी बोलायला ते खूप म्हणजे एक्सपर्ट आहे. फिलॉसॉफी काय देतील, कर्म ही पूजा आहे, ये है, वो म्हणजे फिलॉसॉफी त्यांच्याकडे भरपूर असते. पण शास्त्र त्यांना काही माहीत नसतं. त्याचा अर्थ काय तो माहीत नसतो. आणि शास्त्रामध्ये क्लिअरली दिलेले सिक्वेन्स जसं एक आजचं जर उदाहरण पाहिलं आपण तर आपलं प्रत्येक देशामध्ये प्रेसिडेंट असतो. प्रेसिडेंटच्या खाली प्राईम मिनिस्टर असतो. प्राईम मिनिस्टरच्या खाली मग सगळे वेगवेगळे कॅबिनेट मिनिस्टर्स असतात आणि त्यांच्या खाली मग वेगळे एम-एल-ए आणि त्यांच्या खाली मग काम करणार हे. तर नो डाऊट जसे सगळे आहेत, गणपती बाप्पा आहे, शिवजी आहेत. पण ते काय म्हणतात आपल्याला ऐकलं पाहिजे. त्यांना म्हणजे त्यांचं काही ऐकायचं नसतं. मग मला मला हे आवडतं. जसं मी आता जर उद्या एका म्युनिसिपल ऑफिसमध्ये किंवा बी-एम-सी ऑफिसमध्ये गेलो आणि कुठला एक अधिकारी मला आवडला, "अरे वाह! खूप चांगला दिसतो." तर मी त्याच्याच मागे लागेल. त्याच्यावरती कोण ऑफिसर आहे, त्याचा मॅनेजर कोण आहे, त्याचा मॅनेजर कोण आहे, मला काही नाही, नाही. मला हाच पाहिजे. पण ते काय म्हणतात, गणपती बाप्पा स्वतः जर आपण पाहिलं, तर ब्रह्मसंहितामध्ये दिलेलं आहे, की ते स्वतः त्यांची जी विघ्न हरण्याची जी क्षमता आहे, ती कुठून येते? नरसिंहदेवचे जे चरण आहेत, ते आपले जे टस्क्स आहेत, आपले जे दात आहे, दंत त्याच्यावरती ठेवतात आणि त्यांना प्रार्थना करतात. नरसिंहदेव कोण आहे? भगवान कृष्ण, भगवान विष्णू त्यांच्याकडून घेतात. मग ब्रह्माजी स्वतः ब्रह्माजी पण ब्रह्मसंहिता म्हणतात. काय म्हणतात ते? ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम. ब्रह्माजी जे स्वतः रचयिता आहेत, ते काय म्हणतात? ईश्वर भरपूर आहेत. जसं माझ्या घरामध्ये मी ईश्वर आहे. अय, हे करा, ते करा. पण मी ऑफिसला गेलो सकाळी, की माझा बॉस मला कंट्रोल करतो. आणि तसं जर आपण सिक्वेन्स पाहिलं, त्याचा मॅनेजर आहे, त्याचा सीईओ आहे, त्याचा मालक आहे आणि असं जर वरती जर गेलो, तर सगळ्यात मोठे ब्रह्माजी म्हणतात, की ईश्वर परम कोण आहेत? ते कृष्ण. कृष्ण हेच आहेत भगवान. आणि शिवजी पण हेच म्हणतात. शिवजीचं पण आपण जर पाहिलं, तर शिवजी काय म्हणतात, की मुक्तिदाता प्रदेशाम विष्णुरेव न संशयः. शिवजी पण काय म्हणतात, मुक्ती कोणीच देऊ शकत नाही. मी पण देऊ शकत नाही. मुक्तिदाता प्रदेशाम विष्णुरेव न संशय. फक्त विष्णूच देऊ शकतात, ह्यात काही संशय नाही. तुम्ही भक्ती कुणाची करू शकता. असं नाही, की आम्ही इस्कॉनवाले असं नाही, की आम्ही गणपती बाप्पाला मानत नाही का शिवजीला. त्यांना पण प्रणाम करतो. पण आम्हाला माहिती आहे, गणेशजी पण आहेत, गणपती बाप्पा आहेत किंवा शिवजी आहेत किंवा दुर्गा आहे किंवा पार्वती आहे. ते पूजनीय आहे, वंदनीय आहे. आम्ही त्यांना खूप रिस्पेक्ट करतो आम्ही. म्हणजे अ, वैष्णव आहे किंवा इस्कॉनमध्ये सांगितलंय जी मुंगी असते, तिला पण आदर दिला पाहिजे. कारण तिच्यात पण जीव आहे, तिच्यामध्ये पण परमात्मा. तर हे तर खूप मोठी देवी देवता आहेत. तर मी त्यांचा निरादर कधी करत नाही. पण मी पूजा पण करतो. माझ्या घरामध्ये पण गणपती बाप्पा आहेत, शिवजी आहेत. पण त्यांचं पोझिशन काय आहे मला माहिती आहे. आणि त्याच्याप्रमाणे त्यांना जसं जो एक प्राईम मिनिस्टर आला,
त्याला काय रिस्पेक्ट देतो आपण, आणि एक जो बीएमसी ऑफिस मधला जो कार्यकर्ता आहे त्याला काय रिस्पेक्ट देतो, त्याच्यामध्ये फरक आहे. तो जेव्हा फरक समजेल आपल्याला, तेव्हा आपल्याला माहिती पडेल की इस्कॉनच का किंवा कृष्णच का. हे आपल्याला शास्त्र माहित नाही म्हणून आपल्याला एक आपल्या मनात जे येतं म्हणून करतो आपण. पण हे कोणी सांगितलंय तर तुम्ही कोणालाही विचार, जे परधर्मी आहे ते, त्यांना काही विचारलं की ते डिटेलमध्ये सांगतील आम्ही हे करतो तर का करतो, आम्ही सकाळची जी नमाज पढतो तर का पढतो, आम्ही चर्चमध्ये जातो तर का जातो. पण कोणाला हिंदूला विचार, तू मंदिरात का जातो, आय डोंट नो. देव कोण आहे, आय डोंट नो. का? हे एवढं अज्ञानता का आहे? कारण ते शास्त्र वाचत नाही. दे डोंट रीड दी स्क्रिप्चर्स. फक्त मी बोलतो हे आपली जी भगवद्गीता आहे मराठी, जशी आहे तशी, हे फक्त ह्याच्यामध्ये पूर्ण भगवद्गीतेचा सार दिलेला आहे. बाकी काही शास्त्र वाचायची गरज नाही. सिंपल ही भगवद्गीता जर आपण वाचली, त्याच्यामध्ये पूर्ण शास्त्र जे आहे आपले 108 उपनिषद आहेत, 18 पुराण आहे, महाभारत, हे ते सगळ्यांचं सार प्रभुपादजींनी असं ना एक छोटस कॅप्सूल बनवून त्याच्यामध्ये एक गोळी खाल्ली, आपलं सगळं काम होऊन जाईल. तर ह्याला चांगलं अध्ययन केलं पाहिजे. फक्त वाचायचं म्हणजे वाचायचं, म्हणजे चांगलं अध्ययन केलं तर आपल्याला हे सगळे जे क्षुल्लक डाऊट्स आहे हे कधी येणार नाही. भगवंतांमध्ये कधी डाऊट, ब्रह्माजीला डाऊट नाही, शिवजीला डाऊट नाही, गणपती बाप्पाला डाऊट नाही. आता जसं गणपती बाप्पाचा विषय निघाला तर भगवद्गीता कोणी लिहिली, कोणी सांगू शकतो मला? महाभारत कोणी लिहिलं? श्री गणेश श्री गणेशजी. व्यासदेवजीने सांगितली, पण जे स्टेनोग्राफर होते ते गणपती बाप्पा होते. व्यासदेवजींना लिहायची होती तर ते बोलले की मला एक स्टेनोग्राफर म्हणजे लिहिणारा पाहिजे. तर त्यांनी गणपती बाप्पाला सांगितलं. तर गणपती बाप्पा बोलले ठीक आहे मी लिहेन. पण गणपती बाप्पा आपल्याला माहिती आहे ही इज व्हेरी स्मार्ट, एकदम चतुर आहे. बोलला की तुम्ही जिथे थांबला मी पॅन्ट ठेवेल खाली, मी निघून जाईल. तर व्यासदेवजीने पण बोलला मला पूजा करायची आहे, संध्या करायची आहे, गायत्री करायची, बाबा हा तर मला बिझी ठेवेल, मला हा खूप चतुर आहे. तर ते पण काय करायचे, कधी त्यांना जायचं असेल ना तर एक खूप जबरदस्त एक असा श्लोक सांगायचे त्यांना, आणि मग ते विचार करायचे गणपती याचा अर्थ काय मला माहित नाही, आणि ते आपलं सगळं करून यायचे. बोल झालं समजलं, बोलतं नाही समजलं. मग व्यासदेवजी सांगायचे बाबा या श्लोकचा अर्थ असा आहे. तर भगवद्गीतामध्ये प्रत्येक तुम्ही जर पहिल्या श्लोकामध्ये भगवान बोलतात मी ईश्वर आहे, माझ्या सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, माझ्या शरणमध्ये या तुम्ही. गणपती बाप्पाने हे खूप क्लिअरली समजलेलं आणि मग लिहिलेलं आहे त्यांनी. तो इमिडिएटली बोलू शकता नो 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 सॉरी असं नाही, तुम्ही चुकीचं बोलताय, मी श्रेष्ठ आहे, नाही माझे वडील शिवजी हे श्रेष्ठ आहे किंवा पार्वती श्रेष्ठ नाही. त्याला काही डाऊट नाही, त्यांनी लगेच समजलं आणि त्यांनी लिहिलं. आपण हे आपले जे मतलब शास्त्र अज्ञान असल्यामुळे आपण हे असं शंका म्हणतो. म्हणून इस्कॉन जे आहे ते ऍज ए म्हणजे आता जर प्रभुपादजींना पाहिलं तर 70 वर्षाच्या आयुमध्ये त्यांनी अमेरिकेला जाऊन प्रचार केला. आपल्या भारतीय लोकांना सांगितलं तरी ते काय ऐकत नाही, पण तिकडे जिथे कोणीच म्हणजे काय घेणे देणंच नाहीये इंडियन लोकांशी, इंडियन कल्चरशी, वैदिक कल्चरशी, त्यांना जाऊन त्यांनी भक्त बनवलं. तर विचार करू शकतो की प्रभुपादजींना किती त्रास झाला असेल. आज मला कोणाला हिंदूला किंवा कोणाला सांगायचं असेल बाबा हे असं कर, तो मला 1000 प्रश्न विचारतो, मग त्याला सांगावं लागतं हे असं याच्यामुळे हे होतं, याच्यामुळे येत आहे. तर जे टोटली नॉन रिलेटेड कल्चर मधले आहेत, युरोपियन्स आहेत किंवा वेस्टर्नर्स आहेत, आज पाहिलं तर इस्कॉन मध्ये इव्हन मुस्लिम्स भरपूर आहेत, ज्यूस भरपूर आहेत, ख्रिश्चन्स भरपूर आहेत. का? त्यांना समजलं शास्त्र काय. तर ते का येतात? कारण त्यांनी शास्त्र समजलं व्यवस्थित. प्रभुपादजींचं जे स्क्रिप्चर्स आहे, जे बुक्स आहेत, ते खूप चांगलं स्टडी केलं आणि म्हणून त्यांचा विश्वास पटला, हा बाबा दिस इज द राईट प्लेस, आणि म्हणून ते तिकडे जातो. म्हणून आपल्याला इस्कॉन मध्ये गेलं पाहिजे किंवा कृष्णाकडे गेलो पाहिजे. हरे कृष्ण.